अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये नोंदणीकृत असलेले वाहनं चोरी झाल्यानंतर त्याची अवैधपणे नागपूर ग्रामीण आरटीओमध्ये नोंदणी झालेली होती। या संबंधित नागपूर ग्रामीण आरटीओने जेथे तक्रार दिल्यानंतर नागपूरच्या पोलीस ठाण्यामध्ये या संबंधित गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी नागपूर ग्रामीणचे आरटीओ विजय सिंग चव्हाण सर आहेत। सर, काय नेमकी तुम्ही तक्रार दिली असेल आणि गुन्हा देखील दाखल झालेला आहे? 4 वाहनं यामध्ये सापडली आपल्याला, की ज्या वाहनांचं आम्ही व्हेरिफिकेशन केलं आणि त्यामध्ये सदर वाहनांचे इंजिन नंबर, चॅसिस नंबर मॅन्युफॅक्चर केलं नव्हतं आणि ही गाडी मॅन्युअली नागालँड किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये, ह्या गाड्या सगळ्या अरुणाचल प्रदेशमध्ये गेलेल्या, मध्य प्रदेशच्या ज्या ऑफिसमध्ये ह्या गाड्या नोंदणी झाल्याच्या दाखवत होते तिथे मॅन्युअल पद्धतीने ह्या नोंदणी झाल्या आणि तिथनं ह्या संगणकावर अरुणाचल प्रदेशमध्ये आल्यात आणि अरुणाचल प्रदेशवरनं आमच्या कार्यालयामध्ये ह्या संगणकावर आलेल्या होत्या। आणि जेव्हा ही तक्रार प्राप्त झाली, त्याचं व्हेरिफिकेशन केलं, वाहन मालकाला आम्ही बोलवलं, प्रत्यक्ष वाहन घेऊन त्यांनी येण्यास नकार दिला किंवा तो आलाच नाही, त्यांनी नोटीससुद्धा आपल्याला परत केली। आणि जेव्हा मॅन्युफॅक्चरकडनं आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा हे गाड्या मॅन्युफॅक्चर केलेल्याच नव्हत्या। मध्य प्रदेशमध्ये जेव्हा आम्ही पत्रव्यवहार केला त्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही। शेवटी आम्हाला आमचा अधिकारी पाठवावा लागला। अधिकाऱ्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा असं दिसून आलं की ही गाडी तिथे 2 व्हीलर म्हणून रजिस्टर्ड आहे, एक गाडी अशी आहे की त्याचं अजून नोंदणी क्रमांक यायचाच आहे। हे सर्व बाबी पाहिल्यानंतर हे मोटर रॅकेट असेल असं आम्हाला लक्षात आलं आणि त्या पद्धतीने आम्ही पोलीस स्टेशनला एक पत्र दिलं की सदर वाहन मालक जो आहे किंवा याचा कर्ता धर्वता ज्याच्याकडनं यांनी गाड्या घेतलेल्या आहेत हा ह्या स्कॅन्डलचा प्रमुख असू शकतो, त्यामुळे अशा आपण गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर यथायोग्य पोलिसांनी कारवाई करावी। सर, हे अवैध पद्धतीने नोंदणी झालेल्या जे काही वाहनं असतील हे काय चोरीचे आहेत की दुसऱ्या कुठल्या मार्गाने या ठिकाणी नेल्या? विशेषतः म्हणजे विदर्भातील सुद्धा काही वाहनं असल्याची माहिती? मॅक्झिमम माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व चोरीचीच वाहनं आहेत, कारण की जेव्हा मॅन्युफॅक्चरर म्हणतो की ही गाडी त्यांनी मॅन्युफॅक्चरच केली नाही म्हणजे ती चोरीचीच आहे। कारण की बरेच वेळा आपण फायनान्सचे किस्त भरू शकत नाही आणि त्यामुळे ओनर गाडी बेभाव विकून टाकतो कोणाला तरी, तो पण अंडरग्राऊंड होतो, फायनान्सचे पैसे पण डुबवतो आणि जो काही तो घेतो गाडी, जो मध्यस्थ आहे तो ते सगळं मिटवून टाकतो, त्याचं इंजिन नंबर, चॅसिस नंबर, आणि ती एका माणसाला विकतो। हे एक झाला। दुसरं आहे कोणाच्या अनेक गाड्या आपण बघतोय की चोरल्या जातात अनेक ठिकाणावरून, रस्त्याच्या कडेला उभे केलेल्या ह्या गाड्यासुद्धा ते त्याच पद्धतीने करतात आणि हा हब आहे नागालँड आणि अरुणाचल प्रदेश, तिथे ह्या जाऊन गाड्या सगळ्या रजिस्टर होतात आणि तिथनं पूर्ण ऑल ओव्हर इंडिया ह्या गाड्या विकल्या जातात। सर, एकूणच ज्या पद्धतीने जे आहे ते तुम्हाला काय वाटतं की किती वाहनं अशा पद्धतीने जे आहे ते अवैधपणे नोंदणीकृत केली गेली असावी? एकूणच परिवहन विभाग असेल आणि हा जो रॅकेट यांचा सुद्धा काही समन्वय असू शकतो एकमेकांशी? याच्याबद्दल निश्चित नाही सांगता येणार, पण माझ्या कार्यालयात 1,500 व्हेकल्स त्याच्यामध्ये नोंदणी झालेले आहेत। जे काही त्यावेळेस तत्कालीन जे उपप्रापक होते आणि सहाय्यक म्हणजे ARTO आणि डेप्टी RTO यांना त्यामध्ये सहभागी पाहिलं गेलं, त्यांच्यावर गुन्हा दर्ज केला गेला, त्यांना सस्पेंड पण करण्यात आलेला आहे। सध्या दोघंही रिटायर्ड झालेले आहेत। विभागीय चौकशी आता त्यांची चालू आहे। सर, जे काही वाहनं उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्याशी आपण काही संपर्क केलेला आहे का? ते चेसिस नंबर जे काही चेंज झालेले आहे त्या संदर्भात काही पडताळणी करू शकतो आपण? जे वाहनं ज्या टाईपचे होते, टाटा झालं, अशोक लेलंड झालं, मॅन झालं, जे काही आहेत त्यांना सर्वांना पत्र दिलेले आहेत। त्यांना आपण आमचा एक इन्स्पेक्टर डेप्यूट केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी की त्यांनी त्या इंजिन नंबर, चॅसिस नंबरच्या व्हेकल्स मॅन्युफॅक्चर केल्यात। बरीचशी माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती, इथे जे काही आहे, जी काही उपलब्ध आहे त्याप्रमाणे आपण व्हेरीफाय करतो, क्रॉस व्हेरीफाय, आणि जी वाहनं नसतील त्यांनी मॅन्युफॅक्चर केली अशा वाहनधारकांना आपण प्रत्यक्ष बोलून घेतलेलं आहे। त्याच्यात मायनर बरेचसे वाहनं असे दिसून आले की त्याच्यात मायनर फरक आहे, ओच्या ऐवजी 0 केलेला आहे, म्हणजे ती मायनर बदल आहे, ती काही चोरीची नाही आहे। परंतु जे काही बाकीच्या वाहन आहेत त्यांच्यावर आपली कारवाई सुरू आहे। 550 गाड्या मी नोंदणी रजिस्टर ऑलरेडी केलेली आहे आणि बाकीच्या अंडर प्रोसेस आहे। सर, सध्या कारवाई केलेल्या वाहनांची संख्या किती आहे आणि तुम्हाला काय वाटतं हा रॅकेट किती लांब होऊ शकते आणि संख्या साधारण कितीपर्यंत जाणे शक्य आहे? नाही, संख्या आता तर सध्या 1,500 ते 2,000पर्यंत आहे, पण जसं जशी तपासणी अजून पुढे होईल, पण सध्या तर हाच फायनल आकडा आहे, कारण की हा आकडा आम्ही शासनाला कळवलेला आहे सगळं व्हेरीफाय करून। परंतु जशा की ह्या गाड्या नव्याने सापडल्या 4 गाड्या, तर अशा काही गाड्या ज्या असतात त्या वेगळ्या प्रकारे आपली बुद्धिमत्ता वापरून त्यांनी तिथे रजिस्टर केलेल्या असू शकतात, अजून निघू शकतात अशा गाड्या, काही त्याची मला हे सांगता येणार नाही निश्चित संख्या। खूप खूप धन्यवाद सर। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।